यानंतरची बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यासंदर्भातली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे। मनसेने राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये बैठका आणि दौऱ्यांचं नियोजन केलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती आता आज ते पुण्याचा दौरा करतात। मतदार यादीमध्ये घोळ आहे, या मतदार याद्यांवर निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। मात्र त्याच मतदार यादीवर निवडणुका होणार हे ठरलंय। एकीकडे विरोध, एकीकडे तयारी, त्यामुळे आता त्यांची भूमिका तरी नेमकी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहेत। रोहन, आपण बघितलं असेल तर एकीकडे राज ठाकरेंनीच हा मुद्दा उपस्थित केलेला होता गेल्या काही दिवसांपूर्वी की जोपर्यंत मतदार याद्यांमधला घोळ निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, आणि आता एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे निवडणुकीच्या तयारीला लागायचं, ही नेमकी दुटप्पी भूमिका आहे का मनसेची, आणि नेमकं काय माहिती मिळते या संदर्भामध्ये? सिद्धेश, खरं तर राज ठाकरेंनी ही भूमिका जरी घेतली असती तरी निवडणूक आयोगाने जे आहे ते तारखा आता डिक्लेअर करायला सुरुवात केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत, आणि जवळपास तिसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता सगळ्याच राजकीय पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमधला घोळ समोर ठेवल्यानंतर किंवा निवडणुका पुढे ढकलायला सांगितल्यानंतर देखील महाविकास आघाडीतल्या अनेक पक्षांनी जे आहे ती आता निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे। त्यामुळे आता राज ठाकरे देखील या सगळ्या तयारीला जी आहे त्यांनी देखील सुरुवात केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये जी आहे ही सगळी बैठक जी आहे ती पदाधिकाऱ्यांची आज पार पडते। राज ठाकरे स्वतः या सगळ्यांची बैठक जी आहे ती घेत आहेत, आणि या बैठकीतून मग मतदार याद्यांमधले घोळ असतील, दुबार मतदार असतील, किंवा मतदारसंघांनी आहे याद्या ज्या आहेत त्या राज ठाकरेंनी काढायला सांगितल्या होत्या आणि त्याचं बायफर्गेशन जे आहे ते कार्यकर्त्यांना सांगितलं होतं करण्यासाठी, त्या दृष्टीने देखील राज ठाकरे जे आहेत ते या सगळ्या बैठकीमध्ये मार्गदर्शन जे आहे ते करू शकतात। त्यामुळे आजची ही बैठक जी आहे ती महत्त्वाची होते। मतदारसंघामध्ये पुणे महानगरपालिकेची जरी बैठक होत असली तरी राज ठाकरे विभागानुसार जी आहे ती बैठक घेत आहेत। मग कसबा विभाग असेल, वडगाव शहरी मतदार विभाग असेल, शिवाजीनगर विभाग असेल, असे वेगवेगळे विभाग जे आहेत त्या विभागानुसार संपूर्ण ही बैठक जी आहे ती पुण्यामध्ये पार पडते। आणि निश्चितचपणाने सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे देखील आता ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत। कारण का राज ठाकरे मागील काही दिवसांपासून सातत्याने जे आहे ते कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी पुण्यामध्ये येत होते। अशा प्रकारच्या बैठका ज्या आहेत त्या पुण्यामध्ये घेत होते। विधानसभेचे देखील मतदारसंघ जे आहेत ते राज ठाकरेंच्या माध्यमातून पुण्यातून लढवले गेलेले होते। त्यामुळे राज ठाकरेंची साठी ही महत्त्वाची निवडणूक जी आहे ती पुणे महानगरपालिकेची असणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की राज ठाकरे कोणासोबत लढत आहेत। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा अशी सुरू आहे की महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढल्या जाणार नाहीत, तर त्यातले घटक पक्ष जे आहेत ते आपले सोयीस्कर एकत्र येतील काही जण। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची जी युतीची चर्चा सुरू आहे त्या चर्चेसाठी चाचपणी देखील राज ठाकरेंच्या माध्यमातून या बैठकीतून केली जाऊ शकते। जर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जर का सोबत घ्यायचं असेल, पुण्यामध्ये सोबत घ्यायचं असेल, तर मात्र कशा पद्धतीने पाऊल टाकले पाहिजेत, कार्यकर्त्यांचं या सगळ्याबाबत काय म्हणणं आहे, कार्यकर्त्यांना हे सोयीस्कर पडणार आहे का, या सगळ्याबाबत चर्चा जी आहे ती राज ठाकरे घेऊ शकतात। आणि युती संदर्भातल्या चर्चा करण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बैठक राज ठाकरेंसाठी असू शकते। त्यामुळे अशी बैठक झाल्यानंतर कदाचित मुंबईमध्ये देखील विविध ठिकाणी अशी बैठक घेऊन राज ठाकरे या सगळ्याची चाचपणी करू शकतात, आणि त्यानंतरच शिवसेना सोबतच्या युतीची बोलणी जी आहे। त्यामुळे आता या आगामी निवडणुकांमध्ये मनसे युती करेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या रोहन या सविस्तर माहितीबद्दल। या बातमीसह आता बुलेटिनमध्ये